सुधाकररावांनी मुलांसाठी करोडोची संपत्ती मागे ठेवली. भावांनी आपल्या बहिणीचं लग्न एका फेरीवाल्याबरोबर लावून दिलं, जो खूपच गरिबीत आपलं आयुष्य काढत होता. एक दिवस खूप गरिबी आल्यामुळे बहीण आपल्या भावाकडे हिस्सा मागण्यासाठी आली, तर भाऊ म्हणाला की आम्ही तुझ्या नवऱ्याला काहीतरी व्यवसाय चालू करून देतो, तू संपत्ती आमच्याच नावावर राहू दे. भोळ्या बहिणीने असंच केलं, तर भावाने तिला फळाची गाडी लावून दिली आणि करोडोची संपत्ती हडप केली. मग मीरा त्यानंतर कधीही परत आली नाही. काही दिवसानंतर भाऊ संपत्तीची वाटणी करू लागले, तर प्रॉपर्टीचे पेपर पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण सगळी संपत्ती तर. मीरा त्या आलिशान बंगल्याच्या पुढे उभा राहून असहाय्यपणे दरवाजाकडे बघत होती. ती तीनदा आपली बोटे मोडत होती. तिला समजत नव्हतं की आज जावे की तिथूनच मागे परत यावे. पण तिची गरिबी तिची स्वाभिमानावर मात देऊ लागली आणि शेवटी तिने डोरबेलवर हात ठेवला. एवढ्या कडक उन्हात ती तीनदा कपाळावर येणारा घाम पुसत होती. आज तिला आपल्या भावांसमोर हात पसरायला जायचं होतं. आपल्या नवऱ्यासाठी आपला स्वाभिमान आणि अहंकार एका बाजूला ठेवून तिने दुसऱ्या वेळेस बेल वाजवली, तर दरवाजा एका नोकराने उघडला. त्याने डोकापासून पायापर्यंत मीराला बघितलं आणि म्हणाला की माफ करा, पुढे जा, इथे भीक दिली जात नाही. तो फारच चिडलेला दिसत होता, जसा काय आत्ता झोपेतून उठला आहे, आणि त्याने रागाने दरवाजा बंद केला. मीराचं तर लाजून पाणीच झालं होतं, कारण नोकराने तिला भिकारी समजलं होतं. मीराने तिच्या पेचावर मात केली आणि पुन्हा दरवाजा वाजू लागली. 2-3दा वाजवल्यावर पुन्हा त्या नोकराने रागाने दार उघडलं आणि मीराकडे बघू लागला. त्याने आपल्या खिशातून एक फाटलेली 10 रुपयाची नोट काढून मीराच्या हातात दिली. या अगोदर की मीरा ती नोट आपल्या हातात घेणार आणि तो नोकर दरवाजा बंद करणार, मीराने आपल्या चेहऱ्यावरचा पदर बाजूला केला. तर तो नोकर काही क्षणासाठी चकित झाला होता. त्याची तर जणू बोलतीच बंद झाली होती. तो म्हणाला, छोटी मालकीन, तुम्ही इथे? त्या नोकराला एवढं आश्चर्य वाटलं होतं की त्याचे शब्द अडखळू लागले आणि अचानक तो मीरासमोर आदराने झुकला. आपले दोन्ही हात छातीवर बांधून म्हणाला, माफ करा छोटी मालकीन, मी तुम्हाला ओळखलं नाही. यावर मीरा म्हणाली, दिनू काका, काही हरकत नाही. माझा अवतारच असा आहे की मी एखाद्या भिकाऱ्यापेक्षाही कमी नाही. यात तुमचा काहीच दोष नाही. दिनू काका मीराच्या घरातील खूप जुने नोकर होते, जेव्हा मीराचे वडील जिवंत होते आणि मीरा या घरात आनंदाने फिरत होती. सुधाकररावांनी मीराला खूप लाडाने वाढवलं होतं. दिनू काका देखील मीरासोबत नेहमीच खेळायचे. जेव्हा तिच्या 2 वेण्या असायच्या तेव्हा काका त्या वेण्या ओढायचे आणि मीरा पप्पांकडे दिनू काकांची तक्रार करायला धावायची. सुधाकरराव खूप मोठे बिझनेसमॅन होते आणि मीरा त्यांची लाडकी मुलगी होती, जी 3 भावानंतर जन्माला आली होती आणि सगळ्यात छोटी होती. परंतु मीराच्या जन्मानंतर तिची आई जिवंत राहिली नाही आणि सुधाकररावांनी आई आणि वडील दोन्ही बनून तिचं संगोपन केलं. जेव्हा ती छोटी होती तेव्हा मीराचे भाव देखील तिच्यावर प्रेम करायचे, कारण तेव्हा मनामध्ये लोभ आणि धोका नव्हता. तेव्हा मन एकदम आरशासारखं साफ होतं. पण जसा जसा काळ जाऊ लागला, मीरा मोठी होत गेली. सुधाकररावांचा व्यवसाय देखील जास्त वाढत गेला. ते 3 फॅक्टरीचे मालक होते, ज्यांचा इन्कम करोडोमध्ये होता. मीराचे भाऊ जेव्हा मोठे आणि समजूतदार होत गेले, त्यांना पैशापुढे प्रेम फिकं दिसू लागलं, कारण माणसाकडे कितीही जास्त पैसे आले तरी तो आणखी पैशाच्या लालसेमध्ये अडकतो की माझ्याकडे यापेक्षा दुप्पट पैसे असावेत. सुधाकररावांची 3ही मुलं पैशाचे पुजारी होते. खरं तर सुधाकरराव स्वतः तसे नव्हते. त्यांच्यामध्ये अहंकार आणि गर्व नावाची काहीच गोष्ट नव्हती. ते तर गरिबांमध्ये आपली संपत्ती वाटत होते आणि मुलांना या गोष्टीचं वाईट वाटत होतं की त्यांचा बाप त्यांच्या मेहनतीची कमाई गरिबांवर लुटत आहे. त्यांचं काही चाललं असतं तर त्यांनी 1-1 रुपया जोडून ठेवला असता. मीरा आपल्या भावांच्या एकदम विरुद्ध होती. ती एकदम साधी भोळी होती. तिला दुनियादारी आणि पैशाशी काही मतलब नव्हता. ती एकदम गरीब गायसारखी होती. त्यामुळे सुधाकररावांना ती खूप आवडायची आणि यामुळेच त्यांची मुलं त्यांच्यावर जळत होती. परंतु सुधाकररावांना माहीत होतं की मीराचं मन एकदम आरशासारखं स्वच्छ आहे. तिच्या मनात अजिबात तिरस्कार नव्हता, नाही कुणासाठी तिच्या मनात वैर होतं. म्हणून सुधाकररावांचं सगळं लक्ष मीराकडे असायचं. ते तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करत होते. छोट्यातील छोटी तिची मागणी पूर्ण करण्यासाठी ते आपल्या हातातील काम सोडून येत होते आणि मीराला तर आपल्या वडिलांपेक्षा या जगात दुसरं कोणीच प्रिय नव्हतं. ते तिच्यासाठी असा घनदाट वृक्ष होते, ज्याच्या सावलीत ती थोडा वेळ आराम करू शकेल.
परंतु आयुष्याचा कुठे भरोसा असतो हे माणसाला एका क्षणात सावलीतून जळत्या वाळवंटात फेकून देऊ शकते. मीरासोबत देखील असंच काहीसं झालं होतं, कारण तिचं आनंदाने भरलेलं अंगण एकदम सुनं झालं होतं. तिच्या आयुष्यात असणारा आनंदाचा बहार एकदमच जाणार होता, कारण सुधाकर रावांना फुफ्फुसाचा कॅन्सर झाला होता, जो शेवटच्या स्टेजला होता. सुधाकर रावांना नेहमीच मीराची चिंता लागून असायची की ते गेल्यानंतर त्यांच्या मुलीचं काय होईल. तिचे भाऊ तर तिचे लचके तोडून खातील, कारण सुधाकर रावांना ही गोष्ट माहीत होती की मीराचे भाऊ फक्त आणि फक्त पैशाची पुजारी आहेत. त्यांच्या मनात त्यांच्या बहिणीसाठी काहीच प्रेम नाही, त्यामुळे ते प्रत्येक वेळी चिंतेत राहत होते. त्यांना आपल्या आजारापेक्षा मीराच्या भविष्याची जास्त चिंता होती. ते दिवस रात्र त्या दुःखामध्ये असायचे. मीराला ही गोष्ट माहीत नव्हती की सुधाकर रावांना फुफ्फुसाचा कॅन्सर आहे आणि तो शेवटच्या टप्प्यात आहे, कारण त्यांच्यावर उपचार करणं अशक्य होतं, कारण कॅन्सर आता पूर्ण शरीरात पसरला होता. त्यामुळे त्यांची वाचण्याची शक्यता अजिबात नव्हती. सुधाकर रावांजवळ आता फार कमी दिवस राहिले होते आणि जेव्हा ते शरीराने देखील खूप कमकुवत झाले आणि आजारी राहू लागले, तेव्हा ही गोष्ट मीराला खटकली. ती म्हणाली, बाबा, तुम्ही किती कमजोर झाले आहात आणि तुमच्या डोळ्याखाली देखील काळे वर्तुळे झाली आहेत. तेव्हा सुधाकर राव तिच्या डोक्यावर हात ठेवायचे आणि म्हणायचे की बाळा, आता माझे दिवस जवळ आले आहे. माहीत नाही मी गेल्यानंतर तुझं काय होईल. तू खूपच भोळी आहे. तुला दुनियादारीची काहीच माहिती नाही. कोणी पण तुझा फायदा घेऊ शकतो. मला नेहमीच तुझी काळजी लागून असते. हे ऐकून ती एकदम आश्चर्याने आपल्या वडिलांकडे बघू लागली. तिने कधी विचार देखील केला नव्हता की वडील आपल्याला सोडून जाणार आहेत, कारण आईची सावली लहानपणीच तिच्यापासून वेगळी झाली होती आणि आता बापाची सावली देखील तिच्यापासून दूर जाणार होती. ती दिवस रात्र आपल्या वडिलांजवळ बसून रडत असायची, परंतु कोणाचे अश्रू आपल्या जवळील लोकांना परत आणू शकत नाही. एक ना एक दिवस त्यांना आपल्याला सोडून जावंच लागतो. तो दिवस तिच्यासाठी कयामत ठरला आणि तिचं आयुष्य तुटून पडलं, कारण सुधाकर राव त्या दिवशी हे जग सोडून गेले होते. सुधाकर रावांसोबतच मीराच्या सगळ्या आनंदाचा अंतिम संस्कार झाले होते. ती अजून आपल्या दुःखातून सावरली नव्हती की तिच्या भावांनी तिला लग्नासाठी गळ घातला आणि ती त्यांच्याकडे असं पाहू लागली जणू त्यांच्या डोक्यावर शिंग उगवली होती. ती आपल्या भावांना म्हणाली, याचा काय अर्थ आहे दादा? आपल्या बाबांना जाऊन दिवस तरी किती झाले आहेत. तुम्हाला माझी एवढी का चिंता आहे? काय मी तुमच्यावर ओझं आहे का? पण तिचे भाऊ होण्याचं नाटक करून म्हणाले की लवकरात लवकर बहिणींच्या कर्तव्यापासून मुक्त व्हायला हवं. बाबांची देखील हीच इच्छा होती की मीराचं लग्न लवकर व्हावं, कारण मुली ह्या आपल्या घरीच चांगल्या वाटतात. आईवडिलांचं घर त्यांच्यासाठी परकं असतं. हे एक पाहुण्यांचं घर असतं. शेवटी किती दिवस तिला असं पाहुण्यांच्या घरी ठेवणार आहे? एक दिवस तर तिला आपल्या घरी जावंच लागतं. मीरा आपल्या भावांचं बोलणं ऐकून मोठमोठ्याने रडू लागली आणि म्हणाली, मी तुम्हाला कधीच त्रास देणार नाही. मी तुमच्यावर कधीही ओझं बनणार नाही. कृपा करून मला माझ्या घरी राहू द्या. मला माझ्या बाबांच्या घरी राहायचं आहे. या घरामध्ये त्यांच्या आठवणी आहेत. मला नेहमीच त्यांच्या आठवणीच्या सानिध्यात राहायचं आहे. कृपा करून एवढा मोठा निर्णय घेऊ नका. माझ्यावर एवढा मोठा अत्याचार करू नका. परंतु भावांनी आपला निर्णय घेतला होता. ते फक्त आपला निर्णय मीराला सांगण्यासाठी आले होते, नाही तिच्या इमोशनल गोष्टी ऐकण्यासाठी. मीरा खूप रडत होती. शेवटी तिचा लग्नाचा दिवस आला. ती आपल्या वडिलांच्या रूममध्ये त्यांच्या फोटोला छातीशी धरून रडत होती. तिच्या दुःखांनी अश्रूंच्या रूपात वाट मोकळी केली होती, कारण तिला हे देखील माहीत नव्हतं की तिचं लग्न कुणासोबत होणार आहे. नाही तिला कुणाला विचारण्याची गरज वाटली होती. तिला तर आपल्या वडिलांच्या घरी राहायचं होतं. माहीत नाही हे भाऊ का तिच्या जीवाचे दुश्मन बनले होते. तिच्या आणि सुधाकर रावांमध्ये का अंतर वाढवत होते. ज्या नोकराने मीराला आपल्या हातांनी लहानचं मोठं केलं होतं, खास करून दिनू काका. मीराची अशी अवस्था पाहून ते रक्ताचे अश्रू रडत होते, परंतु ते मजबूर होते. ते या घरातील नोकर होते. त्यांची लायकीच काय होती की जे त्या अत्याचारी आणि निर्दय भावांना रोखू शकतील, कारण तिच्या भावांनी अत्याचाराची हद्द पार केली होती. तिचं लग्न एका फळ विकणाऱ्या आणि गरीब कुटुंबातील मुलाशी ठरवलं होतं आणि आज तिच्या लग्नाचा दिवस होता. तो मुलगा, ज्याचं नाव अशोक होतं, त्याला आपल्या नशिबावर अजिबात विश्वास बसत नव्हता की झोपडीतून निघून त्याची वरात एका बंगल्यावर जाईल. त्याला आनंदापेक्षा आश्चर्य जास्त वाटत होतं. त्याला वाटत होतं की
मीरा ही गुंगी किंवा बहिरी असावी, म्हणून तिचे भाऊ तिचं लग्न एका गरीब कुटुंबातील मुलाशी करत आहे, कारण श्रीमंत कुटुंबात तिचं लग्न होऊ शकत नाही. परंतु जेव्हा नवरीच्या रूपात त्याने मीराला बघितलं तर त्याला विश्वासच बसत नव्हता की त्याची बायको एवढी सुंदर असू शकते. मीरा तर एखाद्या अप्सरेपेक्षाही कमी नव्हती. त्याला तर आपल्या नशिबावर विश्वासच बसत नव्हता. मीरा दिनू काकांच्या गळ्यात पडून खूप रडली, कारण त्या घरामध्ये फक्त तेच तिच्या जवळचे होते, तिच्या वडिलांच्या जागी होते. पण त्या नोकराची एवढी हिंमत नव्हती की ते मीराचं भाग्य बदलू शकतील. म्हणूनच ते तिच्या डोक्यावर हात ठेवून मोठमोठ्याने रडत होते आणि तिची पाठवणी करत होते. आणि आज एवढ्या वर्षानंतर मीराला आपल्यासमोर बघून ते एकदमच घाबरले होते. तिची अवस्था एखाद्या भिकारणीसारखी होती, जी मागणारी बनून त्यांच्या उंबरठ्यावर उभी होती. कसे अत्याचारी भाऊ होते, जे स्वतः आपल्या बापाने सोडलेल्या करोडाच्या संपत्तीवर ऐश करत होते आणि मीराचा हिस्सा देखील तिला दिला नव्हता. सगळी संपत्ती त्यांनी स्वतःच हडप केली होती. गिनू काका डोळ्यात दुःख घेऊन मीराकडे बघत होते. त्यांनी मीराच्या डोक्यावर हात ठेवला आणि पटकन तिला आपल्या क्वार्टरमध्ये घेऊन गेले. तिला पिण्यासाठी थंड पाणी दिले. घामाने मीराची वाईट अवस्था झाली होती. तिचा चेहऱ्याचा रंग एकदमच फिका पडला होता, कारण बंगला ते झोपडीपर्यंतच्या प्रवासाने तिला थकून टाकलं होतं. तिचा चेहरा जो कधी ताजातवाना आणि तरुण असायचा, त्यावर आता गरिबीच्या धुळीची परत जमली होती, ज्यामुळे तिची सुंदरता फिकी पडली होती. काका तिला बराच वेळ बघत राहिले आणि मग म्हणाले, बेटा, तू कुठे गेली होतीस? मी तुला सगळीकडे शोधलं. तू या घरातून अशी निघून गेलीस की पुन्हा कधी मागे वळून पाहिलंच नाही. मीराने एक खोल श्वास घेतला आणि दिनू काकाला म्हणाली, आता या घराचा मालकच राहिला नाही तर हे घरही माझं राहिलं नाही, कारण तेच माझे आपले होते. मीराच्या डोळ्यात गेल्या दिवसांचा आणि भूतकाळाचं दुःख दिसत होतं. ती काकांना म्हणू लागली, मला माझ्या भावांना भेटायचं आहे, कारण माझी परिस्थिती फारच वाईट झाली आहे. माझा नवरा जो फळ विक्रेता आहे त्याचा व्यवसाय बंद पडला आहे आणि आम्ही अक्षरशः उपाशी राहायला लागलो आहोत. मला माझ्या भावांकडून माझा वाटा मागायचा आहे, कारण बाबांनी काहीतरी माझ्यासाठी ठेवलं असेल. कदाचित तो वाटा आमच्या नवरा बायकोचं पोट भरण्यासाठी पुरेसा असेल. दिनू काका आश्चर्याने मीराकडे बघत होते. ही ती मीरा होती जी सुधाकर रावांच्या हृदयाचा तुकडा होती. मग त्यांनी मीरासाठी का काही सोडलं नसेल? त्यांनी मीराला तिच्या भावांकडे नेलं, जे मोठ्या थाटाने मीराच्या हिस्साच्या संपत्तीवर कब्जा जमवून बसले होते आणि तरीही त्यांचं पोट भरत नव्हतं. आपल्यासमोर मीराला उभं असलेलं बघून त्यांना एकदम आश्चर्य वाटलं. त्यांना वाटलं होतं की मीरा भुकेने मरून गेली असेल, कारण त्यांचा हाच प्लॅन होता. मीराच्या भावांनी मुद्दामहून तिचं लग्न एका गरीब व्यक्तीशी लावून दिलं होतं, म्हणजे ती लवकरात लवकर मरेल आणि संपत्तीतील करोडाचा हिस्सा ती मागायला येऊ नये, जो सुधाकर रावांनी मीराच्या नावाने केलेला होता. कारण तिच्या भावांना या गोष्टीचं फार दुःख होतं की सुधाकर रावांनी मुलांपेक्षा आपल्या मुलीसाठी जास्त संपत्ती मागे ठेवली होती. ती 3 फॅक्टरीपैकी एका फॅक्टरीची मालकीण होती. या व्यतिरिक्त करोडो रुपये तिच्या अकाउंटमध्ये होते, ज्याबद्दल मीराला काहीच माहिती नव्हतं. ती बिचारी भोळी भाबडी होती. आपला हिस्सा मागण्यासाठी देखील तिला लाज वाटत होती. ती घाबरत घाबरत आपल्या भावांना म्हणाली, माझ्यावर आणि माझ्या नवऱ्यावर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. जर बाबांनी माझ्या वाट्याला काही सोडलं असेल तर कृपा करून मला द्या, म्हणजे मी माझ्या नवऱ्यासोबत माझा उदरनिर्वाह आरामात करू शकेल. भावांनी ही गोष्ट ऐकली तर त्यांनी मीराला धीर दिला आणि म्हणाले की आम्ही तुझ्या नवऱ्याला व्यवसायात मदत करू, म्हणजे तुम्ही लोक आरामात आणि समाधानाने आपलं आयुष्य घालू शकता. तू आमची बहीण आहेस, शेवटी तुझा देखील आपल्या भावांवर अधिकार आहेच ना. भावांनी मीरासोबत चांगलं वागण्याचं नाटक केलं आणि ती बिचारी खुश झाली होती. पण तिला कुठे माहीत होतं की तिचे भाऊ तिच्यासोबत धोका करत आहे, कारण या भावांनी मीराच्या नवऱ्याला फळाच्या गाडीऐवजी एक दुकान उघडून दिलं होतं. त्यात तो आपल्या फळांचे दुकान लावून विकू शकेल आणि दोघं नवरा बायकोला रुखी सुखी रोटी खायला मिळेल आणि मीरा पुन्हा आपल्या भावांच्या दारावर कधीही यायला नको. त्यांनी मीराच्या कोट्यावधीची संपत्ती हडप केली होती आणि तिला संपत्तीच्या बदल्यात फक्त एक दुकान उघडून दिलं होतं. मीरा बिचारी थोडक्यात समाधानी झाली की तिचा नवरा अगोदर फळांचे ठेले लावायचा, आता तो एका दुकानाचा मालक झाला होता. आता ते आरामात उदरनिर्वाह करू शकतील. ती बिचारी या गोष्टीपासून अनभिज्ञ होती की
तिचे वडील जे तिच्यावर जीवापाड प्रेम करायचे त्यांनी कधीही मीराला त्रास होऊ दिला नव्हता. ते मीराला असंच वाऱ्यावर सोडून देतील का आणि सगळी संपत्ती तिच्या भावांना देऊन टाकतील का? मीराच्या मनात दुःख होतं, पण तिने ते व्यक्त केलं नाही. तिच्यासाठी इतकंच पुरेसं होतं की ती आणि तिचा नवरा रात्री उपाशी झोपणार नाहीत आणि रुखी सुखी का असेना पण अन्न खाऊन झोपतील. ती पुन्हा कधीच आपल्या भावांकडे परतली नाही, कारण तिला वारंवार आपला हक्क मागण्याची लाज वाटत होती आणि तिचा स्वाभिमान आणि अहंकार तिला आड येत होता. ज्या भावांना स्वतःच्या बहिणीचा हिस्सा देण्याची जाणीव नव्हती, त्यांना जाणीव करून देण्याचा काय फायदा? वेळ असाच गेला आणि मीराचे भाऊ देवाच्या पकडीत सापडले, कारण कोणाचाही हक्क खाणाऱ्याला देव या जगात शिक्षा देतो आणि वरही. एक दिवस त्यांच्या दोनही फॅक्टरीला अशी आग लागली की सगळं जळून खाक झालं. या तिन्ही फॅक्टरी होत्या ज्यातून ते कोट्यावधी कमावत होते. तिसरी फॅक्टरी जी मीराच्या नावावर होती ती सुरक्षित राहिली. हा देवाचा सर्वात मोठा चमत्कार होता. त्यांनी मीराच्या नावाची फॅक्टरी आणि तिचे शेअर्स विकण्याचा प्रयत्न केला. ते वकिलांशी बोलण्यासाठी गेले तर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण वकील साहेब जे सुधाकर रावांचे मित्र होते आणि त्यांच्या अतिशय विश्वासातील वकील होते. सुधाकर रावांनी निधन होण्यापूर्वी एक वसियत केली होती. या वसियतप्रमाणे मीराचे शेअर्स आणि फॅक्टरी तिच्या भावांना विकण्याची बिलकुल परवानगी नाही आणि जर कोणीही यावर कब्जा करण्याचा प्रयत्न केला तर त्याला जेलची शिक्षा होईल आणि जितका वेळ ती मीराच्या व्यतिरिक्त कुणाच्याही कब्जात राहील त्या सगळ्याचा नफा मीराला देण्यात येईल आणि फॅक्टरीही तिला परत मिळेल. मीराचे भाऊ वसियत ऐकत होते आणि त्यांना घाम फुटला होता, कारण त्यांनी आजपर्यंत कधीही वसियत ऐकण्याचा प्रयत्न केला नव्हता. त्यांच्या वडिलांनी हे काय केलं होतं? त्यांनी फक्त आपली मनमानी केली होती आणि आपल्या वागण्यात ते इतके पुढे गेले होते की देवाच्या ताब्यात आले होते आणि तरीही सुधारले नव्हते आणि मीराच्या हक्काची प्रॉपर्टी विकण्याचा प्रयत्न करत होते. पण वकिलाचं बोलणं ऐकून ते एकदम शॉक झाले, कारण मीराची प्रॉपर्टीच आता फक्त उरली होती, नाहीतर दोन्ही फॅक्टऱ्या त्यांनी गमावल्या होत्या. जर ती राहिलेली फॅक्टरी मीराच्या ताब्यात दिली असती तर ते रस्त्यावर आले असते. वकील म्हणत होते की जितका वेळ ही फॅक्टरी तुमच्या ताब्यात होती आणि त्याचा नफा मिळत होता तो सगळा मीराला म्हणजेच फॅक्टरीच्या मालकीणीला द्यावा लागेल, कारण तो नफा न दिल्यास त्यांच्यावर धोकाधडीचा खटला होऊ शकतो. तिघे भाऊ निराश होऊन बसले होते, कारण त्यांना आपलं भविष्य अंधारात दिसत होतं. त्यांनी आजवर जितकीही मौज मजा केली होती ती सगळी आता संपली होती आणि ते रस्त्यावर आले होते. त्यांना जेलमध्ये जायचं होतं, कारण त्यांच्याकडे इतके पैसे नव्हते की ते नफा मीराला देऊ शकतील, जो की करोडोमध्ये होता. इकडे मीरा आपल्या झोपडीत आपल्या नवऱ्यासोबत रुखीसुखी भाकरी खाऊन शांत झोपली होती आणि इकडे तिचे भाऊ बंगल्यात राहूनही शांततेपासून वंचित होते, कारण त्यांना रात्रीची झोप येत नव्हती. एका अनाथाचा हक्क इतके वर्ष खाल्ल्यानंतर त्यांना शांत झोप तरी कशी येणार होती? त्यांना स्वतःपेक्षा त्यांच्या मुलांचीच जास्त चिंता होती, कारण ते देखील त्यांच्यासोबत रस्त्यावर आले होते. त्यांची मुलं अजून फार छोटी होती आणि त्यांना आपल्या मुलांपासून त्यांचं छत हिरावून द्यायचं नव्हतं. म्हणून ते दुसऱ्या दिवशी मीराला शोधायला लागले. त्यांना हे देखील माहीत नव्हतं की मीरा कुठे राहते आणि कोणत्या स्थितीत आहे. पण आज ते मीरासमोर हात पसरवायला आले होते. त्यांनी तिला झोपडीत शोधले, जिथे 2 मिनिटांसाठी उभं राहणं देखील कठीण होतं. मीराला जागाच मिळत नव्हती की आपल्या सेठ भावांना कुठे बसवावे, म्हणून ती लाजलेली होती. तुटलेल्या खुर्चीशिवाय घरात काहीच नव्हतं. पण सगळे भाऊ मीराच्या पायावर पडले आणि जोरजोराने रडू लागले. मीरा अचानक हैराण होऊन त्यांना बघू लागली. तिला विश्वासच बसत नव्हता की सूटबूट घातलेले भाऊ एका भिकाऱ्यापुढे का लोटांगण घेत आहेत. तेवढ्यात दिनू काका झोपडीत आले. मीराने विचारलं, काय झालं दिनू काका? दिनू काका हसले आणि म्हणाले, आज तुझ्या भावांची अक्कल ठिकाण्यावर आली आहे, कारण देवाच्या लाठीत आवाज नसतो. त्यांची चोरी आता शेवटाला आली आहे आणि आता तू झोपडीत राहणार नाहीस. दिनू काकांनी मीराला सगळं सत्य सांगितलं. सत्य ऐकल्यावर मीरा स्तब्ध झाली. एवढ्या संपत्तीमधून भावांनी तिला काय दिलं होतं? भावांना लाज वाटत होती आणि त्यांनी मीराची माफी मागितली आणि म्हणाले की आम्हाला जेलमध्ये पाठवू नकोस, आम्ही तुझे पैसे हळूहळू परत देऊ. पण मीराचं मन फार मोठं होतं. तिला भावांचा राग आला होता, पण ती म्हणाली, काही हरकत नाही, मी तुम्हाला माफ केलं आहे. तुमच्या छोट्या मुलांवर मी अन्याय करू शकत नाही.
तुमची शिक्षा देणारी मी नाही तर देव आहे. तो जमिनीवरून आकाशात नेऊ शकतो आणि एका झटक्यात खाली फेकू शकतो. आज मीरा तिच्या पती आणि मुलासह बंगल्यामध्ये सुखाने राहत होती, जिथे कधीतरी ती आपल्या पप्पांसोबत राहत होती. तिचे भाऊही या बंगल्यात राहत होते आणि मीराच्या दयेमुळे त्यांचा निर्वाह होत होता, कारण त्यांनी स्वतःचा हिस्सा गमावला होता आणि आता ते मीराच्या हिस्स्यावर जगत होते. मीराने आपल्या भावांना आपल्यासोबत ठेवलं होतं, पण आता सगळं मीराच्या हातात होतं, कारण तिला आपल्या संयमाचं फळ मिळालं होतं. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि गुंफन या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळतील. धन्यवाद.